उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। मात्र या दौऱ्यावरून चर्चा झाली ती धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची। दादांच्या दौऱ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली, पण दांडी मारली ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी। आपल्या अनुपस्थितीसाठी धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा आजारपणाचं कारण पुढे केलेलं आहे। उपचारांसाठी मुंबईला जात असल्याचं, दादांच्या दौऱ्यात हजेरी शक्य नसल्याचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। तर वाल्मिक कराड कनेक्शन प्रकरणावरून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेले नाहीयेत। मग तो मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा असो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा, धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीमुळे आता चर्चांना मात्र उधाण आलंय। दरम्यान धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कुठल्या शासकीय कार्यक्रमांना दांडी मारली ते आपण बघूया। मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा आष्टीत विकास कामांचं उद्घाटन होतं 5 फेब्रुवारी 2025 ला। तसंच 2 एप्रिलला अजित पवारांचा बीडचा दौरा होता, डीपीडीसीची बैठक सुद्धा होती। या बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारलेली आहे। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली आहे, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। मी पण तिकडेच आहे, मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती आता, मी इथे तुमच्यासोबत ते दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे। आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती, त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही।